विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। जय श्रीराम। साईबाबांच्या पावन नगरी शिर्डीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा महापर्व श्री साई रामनवमी उत्सव 2026 वर्ष 115वे। जय साईराम, जय श्रीराम। श्री साईबाबांच्या पवित्र नगरी शिर्डीमध्ये आज एक ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला। रामनवमी यात्रा कमिटी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित श्री साई रामनवमी उत्सव 2026 च्या लोगो अनावरण सोहळ्याचे आयोजन शिर्डी नगर परिषद येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या हस्ते 115व्या श्री साई रामनवमी उत्सव 2026 च्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले। याच औचित्य साधून शिर्डी नगर परिषदेचे सीईओ श्री सतीश दिघे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला। डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते। सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला। रामनवमी उत्सव हा शिर्डीच्या ग्रामस्थांचा उत्सव आहे। त्यामध्ये तो कसा साजरा होणार हा निर्णय घेण्याचा अधिकार पण ग्रामस्थांचाच आहे। मी दुसऱ्या कामासाठी आलो होतो, पण ग्रामस्थांच्या आग्रह खातीर त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांनी मला इथं बोलवलं। सर्वप्रथम गावानी मंजूअप्पा शिंदे यांना रामनवमी कमिटीचा अध्यक्ष बनवल्याबद्दल मी अप्पांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि रामनवमीचा उत्सव हा सालाबादप्रमाणे अतिशय भव्य व्हावा, चांगला व्हावा आणि सगळ्यांना मिळून एकत्रित घेऊन व्हावा ही अपेक्षा मी सगळ्या ग्रामस्थांकडून करतो। नियोजन ग्रामस्थ करतात, त्यामुळे आजपर्यंत कधीही नामदार साहेब असतील की मी असेल, आम्ही कधीही या प्रक्रियेमध्ये नव्हतो आणि यापुढेही राहू इच्छित नाही। पूर्ण प्रक्रिया ग्रामस्थांची, त्यांनी ती योग्य मार्गदर्शनाखाली करावी। सगळे लोक सकारात्मकतेने पाहतात आणि म्हणून आपण तसंच अबाधित अराजकीय ठेवण्याचा आमचा उद्देश आहे।